आपण ट्युशन लावायचा प्रयत्न करतो, पण ट्युशन मध्ये 10 वेळेस शिकता येईल का आपल्याला? त्यांच्याकडे आहे काय 4-4 10 दिवसाचा वेळ आपल्याला एक चॅप्टर 10 वेळेस शिकवायला? तिथं पण एकदा शिकवला जातो ना, तिकडे पण एकच वेळेस शिकवला जातो. हॅलो, तिकडे पण एकच वेळेस शिकवला जातो. पोरांची जरा गडबड चालली. तिकडे पण एकदा शिकवला जातो आणि एकदा शिकवल्यामुळं सगळं काही लक्षात बसत नाही. म्हणून आपण अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, जे ऐकले का तुम्ही टाळ्या वाजवणार 100%. अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली की एक चॅप्टर गणिताचा जसं तुम्हाला सर शाळेमध्ये शिकवतात, जसं तुम्हाला ट्युशन मध्ये शिकवलं जातं, पण एकदा शिकवलं जातं सेम त्याच पद्धतीमध्ये, त्याच लँग्वेज मध्ये तो चॅप्टर तुम्हाला अनलिमिटेड वेळेस शिकता येईल. 24/7 24 तास आमचे शिक्षक तुमच्या सोबत असतील. तुम्ही त्यांना ऑर्डर केली, मला हा चॅप्टर शिकायचा, मला हे गणित शिकायचं, मला ते इंग्लिशचा धडा शिकायचा, मला तो इंग्लिशचा लेसन शिकायचा, की सर येणार आणि तुम्हाला शिकवणार. आणि किती पण वेळेस तुम्ही 2दा ऑर्डर करा, 2दा. तुम्ही म्हणले 10 वेळेस तर 10 वेळेस, तुम्ही म्हणले अनलिमिटेड वेळेस, किती पण वेळेस, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही शिकू शकता. अशी टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली. आवडेल का? आता दुसरा पार्ट, हा एक पार्ट लक्षात आला. एक लेसन, एक चॅप्टर अनलिमिटेड वेळेस केव्हा पण आपल्या वेळेनुसार शिकता येईल अशी टेक्नॉलॉजी. ती कशी आहे मी तुम्हाला अजून पुढे त्याला एक्सप्लेन करणार आहे. एक चॅप्टर अनलिमिटेड वेळेस शिकता येईल अशी टेक्नॉलॉजी आहे. आता स्कूलमध्ये आणि ट्युशनमध्ये चॅप्टर शिकवल्यानंतर, लेसन शिकवल्यानंतर क्वेश्चन आन्सर आपल्याला होमवर्क करून आणायला सांगितलं जातं, बरोबर? क्वेश्चन आन्सर शिकवलं जातं का? नाही शिकवलं जात. कारण का? वेळ नाही आहे टीचरकडे तेवढा, त्यांच्याकडे लिमिटेड टाइम आहे. त्या टाइममध्ये ते लेसन चॅप्टर शिकवतात, पण क्वेश्चन आन्सर आपल्याला होमवर्क करायचं सांगितलं, घरून करून आणायचं सांगितलं जातं. मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये लेसन लिहून ठेवायचं आहे का क्वेश्चनचा आन्सर लिहायचं आहे? मग तुम्हाला आन्सर शिकवायला पाहिजे की नाही? तर आपण एज्युटेक टेक्नॉलॉजीनं तुम्हाला क्वेश्चन आणि क्वेश्चनचं आन्सर शिकवण्याची सोपी पद्धत निर्माण केली, सोपी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. तुमच्या बुक्समध्येच आम्ही एक टीचर उपलब्ध करून दिला, एक QR दिला, त्याला स्कॅन केलं म्हणजे एकदा लेसन तुम्ही अनलिमिटेड वेळ 2दा 4दा स्कॅन करून घेतला व्हिडिओ ऑडिओ पद्धतीने. दुसरा पार्ट क्वेश्चन आन्सर असतात, त्याच्या खाली क्वेश्चन आन्सर. आम्ही समजा पाठ्यपुस्तकामध्ये किती क्वेश्चन असतात, एका धड्याच्या खाली किती प्रश्न असतात कोणी सांगेल का? 5-6 प्रश्न असतात, 8-10 प्रश्न असतात, बरोबर? 8-10 प्रश्न असतात. त्या 8-10 प्रश्नामध्ये आपण एज्युटेक फाउंडेशननं त्याच लेसन मधून 20-25-30 प्रश्न आणखी निर्माण केले, छोटे छोटे. प्रत्येक लाईनवर एक क्वेश्चन, प्रत्येक लाईनवर एक क्वेश्चन. आणि त्या प्रत्येक सगळे क्वेश्चन आपण त्या लेसनच्या खाली छापले. जे आमचे बुक्स आहेत त्या बुक्समध्ये, जे आमचे जे बुक्स आहे त्या बुक्समध्ये खाली सगळे क्वेश्चन छापले. आणि त्या क्वेश्चनच्या समोर आपण एक QR दिला, प्रत्येक क्वेश्चनच्या समोर एक QR दिला. आणि एक ॲप्स तुम्हाला आम्ही देणार आहोत. ऑललर्न नावाचं एक ॲप्स आहे आपलं, ते ॲप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्या ॲप्समधून त्या स्कॅनरला, QRला तुम्ही स्कॅन केलं की डायरेक्ट टीचर समोर येणार आणि तुम्हाला त्या क्वेश्चनचं आन्सर समजून सांगणार. क्वेश्चन आहे, समजा तुम्ही लेसन अनेक वेळेस वाचून घेतला, समजून घेतला, व्हिडिओ ऑडिओ पद्धतीने ऐकून घेतला, आता आलं क्वेश्चन आन्सरवर. लेसन संपलं म्हणजे क्वेश्चन आन्सर. तुम्हाला इंग्लिश काही वर्ड मध्ये समजतं ना? क्वेश्चन आन्सर. समजा वरती क्वेश्चन आहे, त्याच्या समोर एक QR आहे, त्या QRला एक स्कॅनर, तिथं QR छापलं, QRला तुम्ही स्कॅन केलं त्या समोर टीचर येणार आणि तुम्हाला त्याचं आन्सर सांगणार. ते आन्सर राईट करून घेण्यासाठी आम्ही तिथं स्पेस पण दिला. तुम्ही आपसात बडबड नका करूणार आहे. तुम्ही 10 मिनिटं थोडं शांत बसा आणि 10 मिनिटात जायचंच आहे तुम्हाला. नंतर किती गप्पा मारा परत एकत्र भेटून शाळा सुटल्यानंतर. त्या प्रत्येक क्वेश्चनच्या समोर आपण QR दिला, तिथं स्कॅन केलं का सर येणार समोर आणि तुम्हाला आन्सर शिकवणार. ते ऐकून घेतलेलं आन्सर शिकलेलं तुम्हाला खाली लिहून घेण्यासाठी आपण त्या बुक्समध्ये स्पेस पण दिला, म्हणजे जागा दिली. समजा तुमचं आन्सर जर 2 वेळीच असेल तर 2 वेळी सोडलेलं आहे, एका वेळीत असेल तर 1 वेळी सोडलं, एका शब्दात असेल तर तेवढ्या शब्दाची जागा सोडली. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन आन्सर पण आपण शिकवणार. 50 ते 50 क्वेश्चनला एक QR दिला. त्या QRला स्कॅन केलं त्या टीचर समोर येतील आणि तुम्हाला आन्सर शिकवतील. आन्सर शिकवलं का राईट करून घ्या, लिहून घेण्याची पण तुमची जागेवर या बुक्समध्येच प्रॅक्टिस होणार आहे. तुम्हाला आन्सर, क्वेश्चन आन्सर इथं लिहून घेता येतील. आता 2 पार्ट मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला ऐकू येतं पाठीमागे? 2 पार्ट मी तुम्हाला सांगितले. एक पार्ट पहिला
तुम्हाला एक लेसन अनलिमिटेड वेळेस ऐकून घेता येईल, बघून घेता येईल, शिकता येईल अनलिमिटेड वेळेस. क्वेश्चन आन्सर आमच्या सरांकडून शिकून घेता येईल अनलिमिटेड वेळेस. आणि तिसरा पार्ट, तुम्हाला प्रत्येक लेसनवरती आम्ही तुमची चाचणी घेतो. हे जे 50 प्रश्न तुम्हाला आम्ही दिले या बुक्समध्ये एका लेसनवरती, ते 50 प्रश्न तुम्ही सोडून घेतले, आपल्या तिथं स्कॅनरला स्कॅन केलं, सरांनी सांगितलं, तुम्ही लिहून घेतलं. त्याच्या खाली एक सेपरेट QR दिला आपण. या लेसन क्वेश्चन आन्सर संपले, त्याच्या खाली एक सेपरेट QR दिला. त्या QRला स्कॅन केलं का तुम्हाला एक प्रश्नपत्रिका ओपन होते त्या 50 प्रश्नाची. त्या 50 प्रश्नाची प्रश्नपत्रिका ओपन होईल. प्रश्नपत्रिका ओपन झाली का ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील. वर प्रश्न, खाली 4 ऑप्शन दिलं, ABCD. तुम्हाला राईट येतं, त्याला D वर दाबून टाकलं, राईट असेल तर राईट होऊन जाईल ते. जर तुमच्याकडून रॉंग झालं तिथे रेड ऑप्शन राहील. समजा तुम्ही एक लेसन वाचला, त्याचे क्वेश्चन आन्सर सोडून घेतले आणि आता प्रश्नपत्रिका ओपन केली आणि तुम्ही बुक्स बाजूला ठेवून दिले आणि ते प्रश्न सोडवताय. त्या 50 पैकी तुम्हाला समजा 30 बरोबर आले, कारण तुम्ही आताच सगळं बघून घेतलेलं आहे, लेसन वाचून घेतला, त्याचे क्वेश्चन आन्सर सोडून घेतले, त्यामुळे तुम्हाला 30-35 बरोबर येतील, राईट येतील. पण 10-15 तुमच्याकडून रॉंग होतील. जे रॉंग झालं, जे राईट झालं त्याला राईट होऊन जाईल, ते राईट होऊन जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण जे रॉंग झालं तिथं रेड ऑप्शन राहील, तिथं राईट होणार नाही. आणि त्या रेडच्या समोर एक व्ह्यू बटन मिळेल तुम्हाला. ते व्ह्यूला तुम्ही टच केलं त्या क्वेश्चन पेपरवरच का डायरेक्ट बॅकला जाईल आणि तुम्हाला राईट आन्सर मिळेल. तो व्हिडिओ काय करेल, बॅकला जाईल आणि तुम्हाला राईट उत्तर जे आहे ते सांगेल. ते उत्तर तुम्ही तिथे परत करेक्ट करून घेऊ शकता. म्हणजे असं तुम्ही प्रत्येक लेसनवरती तुमची घटक चाचणी घेतल्या जाईल. तुम्ही ती तुमच्याच घरी घेऊ शकता. घटक चाचणी हे 3 जे पार्ट मी तुम्हाला सांगितले हे सगळे फिजिकल आहे. फिजिकल कसे, त्या बुक्स तुमच्या जवळ आहे, आपला बुक्स मॅथ्सचा राहील, सायन्सचा राहील, इंग्लिशचा राहील, अजून 1-2 हा बुक्स तुमच्याकडे राहील.